मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दुकानदार आता रायाच्या मित्रांना म्हणतात, कोण राया? मी नाही घाबरत तुझ्या रायाला. कोण आहे कोण हा राया? रायाचे मित्र म्हणतात, राया कोण म्हणजे अगदी ढगफुटीसारखा पडणारा तुफान पाऊस म्हणजे राया. मर्दानी छातीचा धाक म्हणजे आपला राया, असं म्हणून आता तो त्या दुकानदाराला चांगलंच घाबरवतो. इकडे राया हा आंघोळ करतो आणि तयार होऊन आपली बाईक घेतो व लगेच आता जत्रेकडे यायला निघतो. इकडे मंजिरी आता जत्रेत आलेली असते आणि तिने व नानांनी चादरीचा स्टॉल लावलेला असतो. उमा चादर डेपो असं त्या स्टॉलचं नाव आता तिथे बोर्डवर लावलेलं असतं. तेवढ्यातच जिजी तेथे येते आणि म्हणते, माझ्या नावाने कशाला लावायचा? धंदा तर होऊ अगोदर, मग आता लक्ष्मीच्या नावाने सुरुवात केली तर लक्ष्मीच नक्की येईल, असं आता मंजिरी म्हणते. त्यावेळी नाना देखील म्हणतात, तू या घरची लक्ष्मी आहे म्हटल्यावर तुझ्या नावाने सुरुवात व्हायला हवी. ती म्हणते, डोंबल माझं, अगोदर धंदा तर होऊ देत, नाहीतर आपली नुसती चणचण. त्यावेळी आता तू अगोदर नारळ वाढव, असं आता जिजीला मंजिरी म्हणते. जिजी म्हणते, नाही, मी दुसरं काम करेन, मी अजिबात नारळ वाढवणार नाही. तेव्हा आमची लक्ष्मी तूच आहे आणि तूच असणार आहेस, असं जिजी म्हणते आणि मंजिरीलाच नारळ वाढवायला सांगते. विठू रायाचं नाव घेत गणपती बाप्पाची पूजा करत आता मंजिरी लगेच नारळ फोडते. राया आता इकडे येत असतो. त्याच्या समोरच आता विठू रायाची पालखी निघालेली असते. ढोल ताशांचा गजर होत असतो. सगळे भक्तगण विठू रायाच्या भक्तीत आता रमून गेलेले असतात. इकडे आता रायाची एंट्री होते. तेव्हा जो दुकानदार राया कोण असा प्रश्न करत असतो, तो तर रायाला पाहून घाबरतोच. त्याचा चेहराच पडतो. तर रायाचे मित्र खूपच खुश होतात. राया आता तिरकस नजरेने त्या दुकानदाराकडे पाहत असतो. त्यावेळी आता रायाचे मित्र म्हणतात, आता सुट्टी नाही, तुझी कुट्टी होणार. त्यावेळी आता राया हा रागातच पुढे येतो. त्याच्या तोंडात जी दुकानदाराच्या तोंडावर फेकतो आणि म्हणतो, आई, गाई आणि बाई दिसली की आपण त्यांचा आदर करतो आणि त्यांना हात जोडतो, परंतु तुझ्यासारख्या टोणग्यांना आपण चांगलाच तोडतो, असं म्हणून तो दुकानदाराला खूप बोलतो. त्याचवेळी आता ईशा ही तेथे येते आणि रायाकडे पाहते. राया म्हणतो, अख्ख्या पंढरपुरामध्ये या रानटी जनावराला काय म्हणतात? राया, असं म्हणून तो त्याच्या स्टाईलमध्येच नाव सांगतो. त्यावेळी नो हप्ता नो दयामाया असं म्हणून दुकानदाराच्या कानफाटे देत त्याला जोरात खाली पाडतो आणि म्हणतो की अगोदर हप्ता दे. त्याचवेळी मंजिरी आणि सोन्या हे दोघेही तेथे येतात. तर आता ही तर पूर्णपणे लूट आहे, असं जेव्हा तो दुकानदार रायाला म्हणतो तेव्हा राया म्हणतो, चल आता तुला लूटच दाखवतो. मग आता सोन्या मंजिरीला म्हणतो, राया भाऊ, आता तर या दुकानदाराला चांगलाच चोपणार आहे हा. त्यावेळी आता दुकानदाराला त्याच्या स्टॉलवर नेत, ही गाडी कितीची असेल? 70ला आणि तू विकतो 150ला. हा बाहुला कितीचा असेल? 150चा आणि तू विकतो 300ला. असं म्हणून तू करतो ती लूट आणि आम्ही करतो ती सूट का? असं रागातच तो त्यावेळी आता याचं दुकान बंद, असं म्हणून राया सर्वांना ताकीद देतो. तेव्हा ईशा आता त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, किती हॉट आहे हा, असा विचार करून ती रायावरून नजर हटवतच नाही. इकडे मात्र मंजिरीला खूप राग येतो. ती म्हणते, कोण आहे हा? असा कसा शर्ट जत्रेमध्ये घालून येतात का? त्यावेळी आता सोन्या म्हणतो की हा राया आहे. ही मंजिरी म्हणते की अख्ख्या जगाचा भाई म्हणजे माझा विठू राया आहे. त्यावेळी तो दुकानदार रायाच्या हातापाया पडत, मी टॅक्स देतो, असं म्हणून लगेच त्या टॅक्सच्या डब्यामध्ये तो पैसे टाकतो. त्यावेळी आता राया, टॅक्स म्हणजे ही कसली जबरदस्ती आहे, असं आता मंजिरी सोन्याला म्हणते. तेव्हा सोन्या म्हणतो, इथे काही बोलू नको, नाहीतर वाट लागेल. तर सोन्या आणि मंजिरी हे दोघेही तेथून जातात. आता जो दुकानदार असतो तो म्हणतो की तुझ्यामुळेच अख्खी वाट लागली माझी, असं म्हणून तर लहान मुलीला गाडी फेकूनच मारतो आणि म्हणतो, घे ही गाडी. तेव्हा ती लहान मुलगी बिचारी आता ती गाडी उचलत असते. त्याचवेळी राया म्हणतो, थांब. आता त्या लहान मुलीला समजावत राया म्हणतो, ही दुनिया आपल्याला ना नेहमी झुकायला लावते, पण आपण अजिबात झुकायचं नाही, त्याला मस्तीत घ्यायचं, असं म्हणून ती गाडी पायाने आता तो उडवून डायरेक्ट त्या दुकानदाराच्या डोक्यावरून आतमध्ये टाकतो. त्यानंतर राया आता सर्वांना म्हणतो की एकाही दुकानदाराकडून हप्ता अजिबात चुकवायचा नाही, वसूल करायचा म्हणजे करायचाच. तेव्हा ठीक आहे, असं त्याचे मित्र म्हणतात. राया आता त्यांना सूचना देत असतो. तेवढ्यातच आता मंजिरी तेथे येते आणि हवेच्या झुळूक आल्यामुळे तिची ओढणी रायाच्या डोक्यावर जाऊन पडते. तर रायाला आता पुढे दिसेनासं होतं, म्हणून तो आता मंजिरी आणि त्याची जोरात धडक होते. तेव्हा ते दोघेही आता खाली पडतात. तर आता रायाच्या अंगावर मंजिरी पडते. तेव्हा आता
ती ओढणी आपोआपच पुन्हा वाऱ्याच्या झुळकेने बाजूला होते। त्यावेळी आता इकडे ईशा ही रागातच मंजिरीकडे पाहते आणि म्हणते, हे काय झालं? ही बया इथून कुठे आली आता कळतच नाही। म्हणते हिचा कारनामा मी लगेच माझ्या मम्मीला दाखवते। असं म्हणून राया आणि मंजिरी एकमेकांच्या मिठीत असतात। तो फोटो आता ती पटकन क्लिक करते आणि लगेच तेथून जाते। त्यावेळी आता राया रागातच तिच्याकडे पाहतो, मंजिरी देखील तितक्याच रागाने त्याच्याकडे पाहत असते। बाकी त्याचे मित्र असतात ते आश्चर्याने गालातल्या गालात हसत राया आणि मंजिरीकडे पाहतात। त्यावेळी रागातच मंजिरी म्हणते, काय चाललंय काय रे तुझं हे? आता त्याचे मित्र लगेच म्हणू लागतात की रिस्पेक्ट, मुलगी आहे म्हटल्यावर रिस्पेक्ट द्यायचाच। त्यावेळी तो आता शांततेत मंजिरीला म्हणतो की मी माझा इथे गपगुमाने रस्त्याने चाललो होतो, अगं तुझी ओढणी माझ्या तोंडावर आली, मग मला काहीच पुढे दिसलं नाही, मग तू माझ्या अंगावर आली आणि पडलीस। त्यावेळी रागातच आता ती म्हणते की अरे मी तुझ्यावर का पडू, मी तर तेथे खड्ड्यात पडले असते ना तर बरं झालं असतं। त्यावेळी तो म्हणतो, पडायचं ना मग, कुणी आमंत्रण दिलंय का तुला? तेव्हा ती म्हणते, माझ्या समोर एवढा मोठा दगड आला, मी तरी काय करू? तेव्हा सगळेजण आता हसू लागतात। दात इचकायला काय झालं असं म्हणून सर्वांना तो तेथून आता जायला सांगतो। त्यावेळी आता माफी माग आणि इथून गुपचूप निघ असं आता मंजिरीला तो म्हणतो। ती म्हणते, मी अजिबात माफी मागणार नाही। सोन्यात तेथे येतो आणि मंजिरीला म्हणतो, या भाईबरोबर तू का वाद घालत बसलीस? आपण इकडे स्टॉल टाकायला आलोय ना, तेच काम कर। मग आता ती म्हणते, हो ना तेच काम करायचंय, परंतु हा नालायक मध्ये आला ना आणि सगळा दिवसच खराब करून टाकला। राया रागातच म्हणतो, चल निघ। मग आता ती म्हणते, गप्पा बस। असं म्हणून दोघांमध्ये वाद होतात आणि दोघेही आपापल्या कामाला जातात। तर ईशा देखील आता सर्वांची नजर चुकवून तेथून जाते। इकडे आता शशिकला ही मंदिरात आलेली असते। त्यावेळी ईशा पटकन आता तेथे जाते आणि म्हणते, मम्मी अगं आत्ताशी आली का तू? मग आता शशिकला म्हणते, तू येताना अगोदर का नाही सांगितलं? तेव्हा ती मंजिरीबद्दल काय काय घडलं, भाईचा कशाप्रकारे तिने अपमान केला आणि त्याला कशाप्रकारे दगड म्हटली, त्या दोघांमध्ये किती वाद झाले हे सगळं काही सांगते। त्यावेळी शशिकला म्हणते, पिक्चर तर संपला, मग आता पिक्चर संपल्यावरच तू आली असं आता ईशा म्हणते। तेव्हा पिक्चर तुला पुन्हा पाहायचंय का? त्यांचा चादरीचा स्टॉल कुठे आहे असं शशिकला विचारते। त्यावेळी तिथे चादरीचा स्टॉल लावलाय असं म्हणून स्टॉल जवळ आता ती तिला घेऊन जाते। शशिकला समोर पाहते तर तेथे खूप गर्दी झालेली असते। त्यावेळी आता जीजी म्हणते, मी आशाबरोबर बोलून येऊ का? नाना म्हणतात, कशाला? मंजिरीला राग येईल मग। तेव्हा जीजी म्हणते, इथे सांभाळा गिऱ्हाईक तुम्ही, तोपर्यंत मी येते। असं म्हणून ती आशाकडे जाते। त्याचवेळी शशिकला आणि ईशाचे डोळे तर फाटतात, कारण त्यांच्या दुकानात खूप गिऱ्हाईक असतं। मग आता लगेच रायाच्या मित्रांकडे जात शशिकला म्हणते, त्या चादरीचा जो स्टॉल आहे त्या स्टॉलवरून तुम्ही हप्ता गोळा केला का? त्यावेळी आता आम्हाला काय करायचंय, आम्ही प्रत्येक स्टॉलकडून हप्ता गोळा करतोच असं आता रायाचे मित्र म्हणतात। मग आता शशिकला म्हणते, तुम्हाला काही कळतं की नाही? तिचं नाव मंजिरी आहे, त्या स्टॉलवालीचं नाव। अजून एक गोष्ट ते म्हणजे तुमच्या बाईचा मगाशी अपमान केला ना, ती मंजिरी आहे ती, त्याला नाही का ती दगड म्हणाली ती। तेव्हा रायाच्या मित्रांना लगेच क्लिक होतं। त्यावेळी आता रायाच्या मित्रांना शशिकला चांगलीच भडकावते आणि म्हणते, तुम्ही गिऱ्हाईकं वळवा, स्टॉल बिल तोडू नका, नाहीतर तुमच्या रायाबाईला राग येईल। त्यावेळी आता अपमानाचा बदला तर घ्यायलाच हवा ना असं शशिकला म्हणते आणि गॉगल लावतच तिथून सटकते। दुसरीकडे आता जीजी तिच्या मैत्रिणीला विचारते, काय ग माझ्या मंजिरीसाठी स्थळ पाहिलं का? मग आता काही पण म्हण हा, पण तुझ्या मंजिरीला लग्न करायचंच नाही, आईबापांची जबाबदारी सोडायची नाही, त्याला मी काय करायचं असं आता आशा म्हणते। त्यावेळी आता जीजी म्हणते, कोणती मुलगी असं सांगेल तोंडाने की मला लग्न करायचंय म्हणून? त्यावेळी आशा विचारते की कसा मुलगा पाहिजे तुझ्या मुलीसाठी? मग आता राया तिथे मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेला असतो। जीजीचं लक्ष आता त्याच्याकडे जातं। ती म्हणते, सेम टू सेम तसा देखना आणि माझ्या मंजिरीला शोभेल असा मुलगा पाहिजे। त्यावेळी आशा विचारते, काय? हा राया गावगुंड आहे, हा गावगुंड? अगं तो देखना वगैरे फक्त दिसतो, परंतु गावात सोडलेला वळू आहे ना, त्या वळूसारखा आहे। मग आता जीजी आश्चर्याने विचारते, काय? तेव्हा हो तो तसाच
आहे असं आता आशा म्हणते. मग आता या मुलाचा विचार माझ्या मंजिरीसाठी मनात का यावा बाई, सॉरी असं म्हणून जीजी आता म्हणते की एखादा चांगला मुलगा बघ. तेव्हा ठीक आहे असं ती म्हणते. त्याच वेळी आता त्या दोघीही आपापल्या कामाला जातात. मग आता रायाला अण्णाचा फोन येतो. तेव्हा अण्णा म्हणतो या वेळेचा फेटासुद्धा आपल्यालाच भेटायला हवा. हा फेटा तुम्हालाच मिळणार, कारण हा मान फक्त मर्दाचा असतो. यावर्षीच्या बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये तुम्ही जिंकणार अण्णा असं आता तो म्हणतो. फोन ठेवतो. तर इकडे रायाचे जे मित्र असतात ते काही माणसांना तेथे बोलवून फाटक्या चादरी त्यांच्याकडे देत म्हणतात पुढे काय करायचं तुम्हाला माहीत असेल. तेव्हा हो असं ती माणसं म्हणतात आणि लगेच मंजिरीच्या स्टॉलकडे जातात. तेथे गेल्यानंतर ते आता मंजिरीला म्हणतात की तुझ्या स्टॉलवर घेतलेल्या चादरी या फाटक्या आहेत. तेव्हा मंजिरी म्हणते या आमच्या स्टॉलवरच्या चादरी नाही आहेत. तेव्हा आता ज्या माणसांनी तेथे चादरी घेतलेली असतात तेथे ते सगळे म्हणतात की आमच्याही चादरी अशाच फाटक्या असतील असं म्हणून मंजिरीला सर्व चादरी देऊन टाकतात आणि पैसे पुन्हा मागतात. तेव्हा मंजिरीला खूप वाईट वाटतं, तर नाना पूर्णपणे खचून जातात. इकडे शशिकला मात्र आता गालातल्या गालात हसत त्यांच्याकडे पाहत असते. मंजिरीला आठवतं की संध्याकाळी 80,000 रुपये द्यायचे होते, आता कसे द्यायचे. मित्रांनो, पुढील भागामध्ये बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये मंजिरी भाग घेते. तेव्हा त्या गाड्याचं चाक अचानक मातीत तेव्हा राया तिच्या मदतीसाठी येतो आणि तिच्याकडे कौतुकाने पाहत असतो, कारण मंजिरी आता जीवाची पर्वा न करता नानांचं कर्ज फेडण्यासाठी आता बैलगाडा चालवत असते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.